तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार? इथं मी काळजी करत बसले. प्लीज समजून घे ना. अरे पोरगा प्रेमात पडलाय. अरे आजकालचा ट्रेंड आहे बाबा. अरे ट्रेंड कसला? आई वडिलांना विकून खायचे धंदे चाललेत. विरोध केला तर बाप विलन. तिचा काय एवढा जीव जळतो? तिचा तुझा काय संबंध? काय विचारतो तुला? कोण आहे ही? कोण आहे? माऊची फ्रेंड आहे बाबा. विजू जरा स्वतःचा फोन चेक करत जा ना. किती मेसेजेस करायचे यार तुला, कधीच वेळेवर रिप्लाय नाही देत तू. हे बघ जर असं झालं ना मी तुला रिप्लाय नाही केला तर नेहमी लक्षात ठेव, तू मला मेसेज करतेस हे कळलं नाही पाहिजे. म्हणजे बाबा तुम्ही बघा, एका तरी मेसेज मध्ये माझं नाव आहे का बघा. नाही आहे ना. अहो बाबा खरंच सांगतोय मी, माझी फ्रेंड नाही आहे ती, माऊची फ्रेंड आहे. अहो माऊला घरी यायला उशीर झाला होता आणि त्यात माऊचा फोन स्विच ऑफ आहे, तिथे चार्जिंगला लावलाय बाबा. तुम्ही बघा हवं तर, म्हणून तिची फ्रेंड मला मेसेज करत होती बाबा. माऊ हो तुझा फोन? अहो तिला जेवू द्या ना. बंद आहे. चार्जिंगला लावला होता, बटन चालू करायचं विसरले. हो हा बोलतो ते बरोबर आहे. अगं मग घाबरतेस कशाला? कर नाही त्याला डर कशाला? अगं तुझा फोन बंद आहे म्हणून तुझी मैत्रीण तू घरी पोचलीस का नाही हे बघायला विजयाला फोन करते. मग त्यात तुझी काय चूक आहे? तू कशाला घाबरते? विजय तू तर काय घाबरतो रे? हो ना, जेवायला सुरुवात करा. तुम्ही पण ना जेवताना सगळ्यांना ओरडत असता. तू तू जेव रे आणि फोन द्या त्याचा. द्या फोन त्याचा. मग तुला काय वाढू? नाही बघा पोट केवढी घाबरली. तुम्ही पण घ्या जेवायला सुरुवात करा. सौरभची तर कुठं असशील तिकडनं परत ये, तेव्हा तुला आणावंच लागल. माझ्या सौरभला. माझा सौरभ जिथं असेल तिथं परत येऊ दे. आई माझा सौरभ जिथं असेल तिथं परत येऊ देत. हॅलो. हा कुठं आहेस तू? अगं आलोच. जिथं असशील तिथं परत ये. अगं पण जिथं असशील तिथनं आत्ताच्या आत्ता परत ये तू. हो मी शिवादादा आहेत बरोबर माझ्या. परत ये. हो निघालो. आलो. हा माझा पोरगा मला सुखरूप माझ्या घरी पाहिजे आहे. वाटेल ते करी नाही, माझा पोरगा मला सुखरूप माझ्या घरी पाहिजे. सौरभ
विजय, माझा सकाळी अलार्मच वाजला नाही रे. ती मला सेटिंग करून द्या तेवढं. विजू, आणि बघ तू पण सकाळी 5चा अलार्म लाव. काय सकाळी जायचं व्यायाम करायला? माऊ माऊ, माझं पोट जरा कमी झालं का ग? हा, बडीशोप दे. लक्ष्मी घे, नकोय मला. घे थोडी घे. नको म्हटलं ना. मग हे घे. आ कर. नाही मला नकोय. बाजूला हो ना, मला कचरा टाकायला जाऊ दे. विजू, आ कर. घे ना. हे ठेवतो इकडे. हा इकडे लाव लाव. राहू दे, मी करते. करतो ना, थांबतो. राहू दे म्हटलं ना. जातो. माऊ थांबा, मी तुला मदत करतो. मी देतो तुला अंथरूण. बाबा नको, मी करते ना. नको राहू दे, अगं, राहू दे, नको. मी माझं मी करते. विजय, विजय दे मोबाईल चार्जिंग लावून देतो. दे. नाही लावायचं. पण तुम्हाला चेक करायचं का? नाही करा ना. घ्या. घेतो मी डाव, कारण तुम्हाला काय झालेलं मला चालणार नाही. मी वर्दीमध्ये अशा काही लोकांना भेटतो ना, जी लोक दिसताना साधी दिसतात, पण आपल्यासारख्या साध्या लोकांना धंद्याला लावतात. आणि आपल्या घरातलं कुणी अशा लोकांच्या नादाला लागून बळी पडलेलं मला चालणार नाही, सहन नाही होणार. नात्यानं नवरा बाप असलो तरी मी हाडाचा पोलीस हे लक्षात ठेवा. मी घेतो डाव. अहो, आम्ही चिडलो नाही आहोत तुमच्यावर, पण तुम्ही सारखं सारखं आमच्यावर ओरडू नका ना. ओरडणार, वेडा वाटलं तर चालेल, पण ओरडणार. माझ्या कुटुंबावर कोणी वाकडी नजर टाकली ना, तर मी असाच राक्षसासारखा वेड्यासारखा ओरडणार. कारण तुम्ही माझी ताकद आहात, आणि ही ताकद जर कुणी कमी करायला लागलं ना, तर तो आहे आणि मी आहे. बाबा शांत व्हा बरं. आम्ही गंमत केली ना फक्त. नका चिडू एवढे. पण तुम्ही रागवायचं नाही. मग नाही रागवणार. तुझ्या जा खिशातनं पैसे घे, आईस्क्रीम घेऊन ये. जा. बाबा तुमच्या पाकिटातून कसे मी पैसे घेणार? जा म्हणतो ना. जातो. जा लवकर. पाहिलं, तुम्ही परत ओरडला. ओरड, हो बाबा, आम्ही पण ओरडणार. ओरडा ओरडा, सगळेच ओरडा. म्हणजे ना लोकांना कळू द्या की हे वेळाचं घर आहे म्हणून. हॅलो मॅडम, तुम्ही पर्स विसरला होता गाडीमध्ये, घेऊन आलोय. ती गाडी परत आली. काय? ही गाडी परत आली? हा मी आलो. कुठे? आता बघितली म्हणून मी सावंत यांना बोलवायला गेलो. हा
सावंत नाही भेटले म्हणून मी तुम्हाला फोन लावला. आपण इथं थांबायचं ना मग. आता मला काय माहिती, मला वाटतं थांबेल तिथे. सावध राहायला पाहिजे. मला कळत नाही गाडीतनं खाली न उतरता गेला निघून. म्हणजे काहीतरी असलं पाहिजे बरं का. आपल्या चाळीतल्या सगळ्या पोरांना सांगा, नीट नीट कामाला लावा त्यांना. आणि तुम्ही पण जरा सिक्युरिटी गार्ड सारखं वागा आता, नाहीतर ना भविष्यात ना खूप प्रॉब्लेम होते. आपण असं गाफील राहिलो ना की बर्बाद होऊन जाऊ. मग कोण येतं काय येतं काय माहिती आहे का आपल्याला? लक्ष द्यायला नको. आता हा विषय आपण मीटिंग मध्ये मांडू. बाबा कुठे आहेत? अरे फोन आला होता म्हणून बाहेर गेले. तुला दिसले नाही? नाही. अरे बरं झालं जवळच गेले. पोलीस स्टेशन मधून फोन आला असता ना तर काही खरं नव्हतं. आणि नेहमीच आहे रे, जरा घरात काही हसत खेळ सुरू झालं ना की यांना आलाच फुक. माऊ, हा काय का काय झालं? नाही काही नाही. मी म्हंटल होतं ना काही होणार नाही, उगाच घाबरली होतीस. अरे त्या प्राजक्ताचा विषय काढला तेव्हा तर माझी वाट लागली होती. का? तुझं आणि तिचं काय आहे? असं काय नाही का बाबा. मग तुझी का वाट लागली होती? माऊ सांग ना हिला. बाबांनो, मी दोघांनाही सांगते, तुमच्या बापापासून काही लपवालपवी करू नका. लगेच त्यांचा भडका उडतो. आणि आत्ताच भडकले होते, उगाच आगीत तेल ओतू नका. आईस्क्रीम खाऊया, सूप होईल नाही तर. विषय बदलतोय कळते मला. माऊ, हे घे. घेते ना, नंतर घेते. काय झालंय? अगं ती गाडी गाडी कोणाची काय असे ना, आपल्याला काय करायचंय? ती माझ्या सरांची आहे. मम्मी पाणी प्यायला थोडं बरं वाटेल. मम्मी सौरभ येईपर्यंत पाण्याचा थेंब सुद्धा जाणार नाही माझ्या पोटात. सौरभ येईपर्यंत आय एम सॉरी. हे बघ, मी आलोय. कुठं होतास तू? माझा फोन बंद झाला होता म्हणून मी काही कळवू शकलो नाही. शिवा, उद्यापासून 2 फोन द्यायचे याला. याला एकटा कसा सोडला शिवा? चुकलो मम्मी. इकडे बघ. याच्या बरोबर का राहिला नाही शिवा? मी व्यवस्थित आहे. परत याच्या बरोबर राहिला नाहीस ना शिवा? मी तुला सोडणार नाही बघ. शिवा दादा, तुम्ही जा, मी आलोच. मला कळलं नाही. तू इथे बस. ये इथे. मी खोटं नाही बोललो. माझा फोन बंद झाला होता, खरंच सांगतोय मी. कुठे गेला होतास तू? मम्मी, फोन कसा बंद झाला तुझा? हे बघ, मी आलोय ना, व्यवस्थित आहे ना. गेला होतास तू? कामाने गेलो होतो बाहेर मी. तुला माहित नाही केवढी हरामखोर माणसं आहेत आजूबाजूला. तुला माहित नाहीये केवढी हरामखोर माणसं तुझ्या मी कोणाच्याही आध्यात मदत नसतो. मला कोणी का काही करेल सांग. नादानेस तू. तुला काही माहित पाणी नाही. जीवावर टपली आहेत माणसं नुसती. मला न सांगता गेलासच कसा कुठे तू? एवढ्या वेळा फोन करते मी तुला. आज कसा तू मला न सांगता कुठे गेलास? मला सांग. ए, पाणी नको मला. चल जा. मला न सांगता कुठे गेले? जा सांगितलं ना. इकडे. मी पाणी पिणार नाहीये. मी मला सांग माझ्याशी असा कसा वागला? हो प्लीज. हे मी म्हणतो माझ्यासाठी पी. खोटं का बोललास तू? मी नाही बोललो. माझ्याशी खोटं का बोललास? अगं नाही बोललो. फोन का केला नाहीस तू मला? बंद होता. तुला माहिती आहे ना तू कुठे असते मला कळलं नाही तर जीव घाबरा होता माझा. तुला माहिती आहे ना जीव घाबरा होता. काय कळवलं नाहीस तू मला? पण मी आलोय ना आता, सुखरूप आहे मी. किती हरामखोर माणसं आहेत आजूबाजूला माहिती आहे ना तुला? त्यांच्या कशा नजर आहेत हे पण तुला माहिती आहे ना? तुझ्या जीवाला कोणाच्याही आद्यात मध्यात नसतो. अगं मला कोणी का काय करेल सांग मला. नादानेस तू. नादानेस तू. तुला काही पण कळत नाही. तू गेलास ना, तुझा फोन लागत नव्हता ना,
एका माणसाचा फोन आला मला म्हणाला एकटा जायला लागलाय ना तुमचा पोरगा आता. कसं कळलं त्याला एकटा जायला लागलाय? हा, कसं कळलं त्याला एकटा जायला लागलाय? म्हणाला एकाला ऍडमिट केलंय, दुसऱ्याला वर. काय होईल माझं काय होईल सांग ना. तुझा भाई कसा काय कोमात गेला? एवढ्या वेळा ढगाला वर शिवून खाली आला, कुणामुळे आला? मी खंबीर उभी राहिले म्हणून. कुणाच्या जीवावर? खंबीर कुणामुळे उभी राहिले मी? तुझ्यामुळे राहिले की नाही? आणि आज तुला काही झालं मम्मीचं काय होईल? एकदा सांग ना, तुला काही झालं मम्मीचं काय होईल? मला तर येत ना. तुला कळतंय का? तुला कळतं का आजूबाजूला कशी माणसं आहेत ती? तुला कळतं? तुला कळतं का? नाही कळत ना तुला? हे बघ हे या जखमा, एवढ्या शरीरावर माझ्या जखमा आहेत माहितीये तुला? माझ्या शरीरावर एवढ्या सगळ्या जखमा आहेत. कशामुळे आहेत? कारण आपण या असल्या धंद्यामध्ये आहोत. या धंद्याशी माझा संबंध होता का? नव्हता संबंध. माझा काहीही संबंध नव्हता. पण या धंद्यात पडल्यावर मला कळलं आपल्याला मनात भीती आणि दुसऱ्या हातात हत्यार ठेवावं लागतं. असं धंदा आहे हा. तुला कळतंय का? तुला काही कळत नाही? सॉरी मम्मी, शांत हो. हे बघ मला माहितीये की मी खूप केअरलेस वागलो, परत नाही असा वागणार. बस. खूप शिक्षण झाले ना तुझा? मम्मी अडाणी वाटते ना तुला? अगं कस्तुरी, अगं कुठे आहेस तू? बाबा बाहेरच आहेत, त्यांनी मला बघितलं तर माझी वाट लागेल. तुझ्यासाठी मी किती खोटं बोलायचं? मला खोटं बोललेलं आवडत नाही, आधीच सांगते. विनी आले, ठेव फोन. हे घे. थँक्यू. तुला पाहिलं नाही ना बाबांनी? ए हॅलो, तुझे बाबा जरी पोलीस असले ना तरी लपाछपीमध्ये मी चॅम्पियन. मुद्दा टेन्शन नको घेऊस. कोणी बघायच्या आत मी सुमडीत तिकडनं निघाले. पण तुझा पार्टनर दारात येऊन उभा. पण कसला गोड दिसतो यार. म्हणजे त्याला बघून ना मला असं. काय झालं ग? बॅग द्यायला आली होती बाबा मला. तिची बॅग माझ्याकडे राहिली होती ना, ती द्यायला आले होते. जेवलीस का? हो. बर. एक मिनिट. मी जाऊ का? मी येतो सोडायला तुला. नाही नको ना, मी जाते. अगं मी येतो तुला सोडायला. मी जाते, बाय. अगं जाऊ दे ना बाबा, चला आपण आईस्क्रीम खाऊ. ऐक ना तू. खाली बस. आई माफ करा आई. देव पाण्यात घालणं काय असतंय हे माझ्या पोराला माहित नाहीये. ही त्याची अडाणी मम्मी गेले कित्येक दिवस त्याला सांगून कंटाळली की त्याच्या जीवाला धोका आहे आई. पण या शिकल्या सवरलेल्या मुलाला नाही कळत अगं आई. असं नाहीये खरंच अगं. आई तू तरी समजावून सांग बाई याला. म्हणजे पटेल याला की जीवाला. मला समजलंय ग मम्मी, का करतेस तू हे? सॉरी. मी अजून काय करू म्हणजे तुला पटेल? वचन दे मला, इथून पुढे मला सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाहीस. मी वचन देतो, तुला सांगितल्याशिवाय ह्या पुढे कुठेही जाणार नाही. आई समोर वचन देतो असा? हो. आई उपकार झाले का तुझं? माझं लेकरू घरात आलं. काय झालं असतं रे जाऊन? काही नाही होणार अगं. काय झालं असतं रे? नाही करणार मी परत. उपकार झाले का आई तुझे?